प्रयोजनम अनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते, असं एक वाक्य आहे. प्रयोजन जाणल्याशिवाय आपण काही करत नाही. काही आपल्याला काम सांगण्यात येतं तर तेव्हा आपण विचारतो का करायचं. तिकडून असेल नाही तर तिकडून असेल, तिकडून असेल, कशासाठी करायचं. मुलांना जेव्हा आपण सांगतो मंदिरात जा तर का जायचं. चिन्मय मिशनमध्ये म्हणून एक पुस्तक काढलंय त्यांनी, आम्ही असं का करतो, घंटी का वाजवतो, गंध का लावतो. एकाला मी ते दिलं तर त्यांनी विचारलं मी हे का वाचू. तर आता आपण गीता वाचत आहोत, ऐकत आहोत, तर प्रश्न हा येईलच मनात साहजिकच की गीता ऐकल्याने काय होईल, काय फरक पडेल, जीवनामध्ये काय बदल होईल, काय सगळ्या दुःखांचा अंत होईल, दुःख येणारच नाही असं होईल का. कृष्ण म्हणतो असं तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा झालं नाही, जरी मी गीता सांगितली तरी. रामाच्या जीवनात असं झालं नाही. तर दुःख येणार नाही असं नाहीये, पण दुःख सहन करण्याची शक्ती माझी वाढेल, खंबीरपणा येईल, मनामध्ये एक शक्ती येईल. कारण जीवन म्हटलं की सुख आणखीन दुःख हे दोन्ही आलंच. जसं निसर्गामध्ये उन्हाळाही आहे, हिवाळाही आहे, पावसाळाही आहे, आणि कधी कधी एका दिवसातच तिन्ही येतात. जीवनामध्ये सुद्धा ऋतू बदलत असतो. तर दुःख येणार नाही असं नाहीये, पण सहनशक्ती आपली वाढेल. जसं आपण रस्त्यामध्ये चालतो तर रस्त्यामध्ये गतिरोधक असतात, त्याला काय म्हणतात स्पीड ब्रेकर. आता अशी पाटी लिहिलेली असते की पुढे गतिरोधक आहे. जर आपण ती वाचली आणि वाचल्याप्रमाणे कृती केली तर आपले हाडं वगैरे वाचतील. कोणी वाचलीच नाही तर मग काय शॉक लागतात, दचके लागतात. अच्छा, कोणी वाचली आणि त्याप्रमाणे आपली जर गती कमी केली, वेग कमी केला तर काय फार म्हणजे सरळ याने जाईल, काही त्याला त्रास होणार नाही. असं नाही की धक्का लागणार नाही, दचका लागणार नाही, पण त्याचा त्रास त्याला होणार नाही. असंच आहे इथे. जीवन म्हणजे काय, एक रस्ता आहे, त्याच्यामध्ये खड्डे आहे, कधी कधी चांगला सुद्धा आहे, हायवे सुद्धा येतो मध्ये मध्ये. सगळ्यांचे दिवस एकसारखे नसतात. सब दिन होत न एक समान. तर गीता आपल्याला असं सांगते की इथे तुम्ही आपली गती वाढवा, इथे कमी करा, इथे अवरोधक आहे की नाही. ऍक्सिडेंट वाचवण्यासाठीच ते गतिरोधक असतात, आहे की नाही. इकडून येत लोक, इकडून येतात, आदळतात. तर कधी कधी थांबावं लागतं, कधी कधी ब्रेक लावावं लागतो, कधी कधी आपल्याला उत्साहाने स्वतःहून पुढे जावं लागतं. तर भगवद्गीता आपल्याला हे सगळं शिकवते, कुठे थांबायचंय, कुठे जायचं. आणि गीता म्हणजे काय, शॉक एब्झॉर्बर आहे. जे दचके लागतात त्याला एब्झॉर्ब करून घेतो. मराठीमध्ये काय शब्द आहे, एब्झॉर्ब करणं म्हणजे शोषित करणं, शोषून. तर
हे प्रयोजन आहे. आता निश्चितच पहिल्या अध्यायामध्ये तेवढं तत्वज्ञान नाहीये, आता होईल सुरू थोडंसं. पहिल्या अध्यायामध्ये एक वातावरण निर्मिती आहे. पहिल्या अध्यायामध्ये हे सांगितलंय की कशा परिस्थितीमध्ये अर्जुनाला मोह झाला किंवा त्याच्या मनामध्ये प्रश्न आले. प्रत्येक घटनेसाठी काही ना काही कारण लागतं ना, कारणाशिवाय कार्य होत नाही. तर आता इथे ते सगळं वर्णन करत आहे. सगळे सैनिक जमा झालेले आहे. दुर्योधनाच्या मनामध्ये काय चाललंय हे आपण पाहत आहोत 2 दिवसापासून. मनाने तो खचलेला आहे तसं पाहिलं तर, कारण मागचे जे अनुभव आहे त्या अनुभवाला जर बघितलं तर सगळ्यामध्ये पांडवांचाच विजय झालेला आहे. जे काही त्यांनी प्रयत्न केले आहे त्याच्यावर त्याला यश मिळालेलं नाही. मारण्याचे एवढे प्रयत्न केले आहे, तर त्याला कुठेतरी मनामध्ये हे तर आता वाटत आहे की आपण जरा कमकुवत आहोत. अच्छा, आपले जे सैनिक लोक आहे त्यांचं सुद्धा प्रेम या पांडवांसाठी जरा जास्त आहे. मनाने ते तिकडे आहे, म्हणून आपण विजयी होऊ की नाही जरा शंका आहे. तर स्वतःच तो स्वतःला काय उत्साह देत आहे, द्रोणाचार्यांकडे जात आहे, उगीच सांगत आहे की पा आपल्याकडे हे लोक आहेत, त्यांच्याकडे ते लोक आहेत. माणसाचं मन चल बिचल असलं, अस्थिर असलं की तो काय बोलतो त्याला कळत नाही. वाणीवरचा संयम तुटतो, वाचा त्याची असंयमित होते. तर इथे त्याची एक झलक थोडीशी इथे दाखवलेली आहे. आता जेव्हा आपण दुर्योधन काय म्हणतो की आपलं बळ कसं आहे, अपर्याप्त आहे, त्यांचं पर्याप्त आहे. काल आपण या शब्दांचा अर्थ पाहिला. भीमाभिरक्षितम, त्यांचं जे सैन्य आहे त्याचं रक्षण कोण करत आहे, भीम. दुर्योधनाचं नेहमी लक्ष कुठे, भीमाकडेच आहे. शेवटी सुद्धा दुर्योधनाला कोणी मारलाय, भीमानेच मारलाय ना. खरं म्हणजे पांडवाचं सैन्य भीमाच्या द्वारे रक्षित नाहीये, कृष्ण रक्षितम आहे. कृष्णामुळेच जिंकले आहे ते. पण याचं लक्ष कुठे, भीमाकडे. म्हणजे तिकडे भीम आहे, आपल्याकडे भीष्म आहे. आता माहित नाही कोण जिंकेल, पण तो परत परत सगळ्या सैनिकांना सांगतो की भीष्माकडे जरा तुम्ही लक्ष ठेवा. अयनेषु सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु. आता जेव्हा भीष्मानी पाहिलं की हा जरा घाबरला आहे, तर त्याच्यामध्ये उत्साह संचार करण्यासाठी, त्याची बोलती बंद करण्यासाठी भीष्मानी काय शंख वाजवला. म्हणून ते शब्द काय दिलेला आहे, तस्य संजनयन हर्षम, त्याला हर्ष व्हावा म्हणून, हर्ष उत्पन्न करण्यासाठी, संजनयन उत्पन्न करणे, हर्ष व्हावा म्हणून कुरुवृद्ध पितामह शंखम दद्मौ. जे पितामह आहे भीष्माचार्य यांनी शंख वाजवला. आणि इथे भीष्माचं विशेषण काय दिलेलं आहे, कुरुवृद्ध. कुरुवंशामधील सगळ्यात ज्येष्ठ जर कोणी असतील तर ते कोण आहे, तर म्हणे भीष्म. पूर्ण कुरुवंशामध्ये एकच वृद्ध आहे, तसे पाहिलं तर भीष्म आहे, पण भीष्मापेक्षा एक आणखीन आहे. महाभारत वाचलं तर कळेल. भीष्माचे जे काका आहे त्यांचं नाव आहे वान्निक. वान्निक नाव आहे, ते त्यांचे काका आहे. पण त्यांचा जास्त ऍक्टिव्ह रोल नाहीये, त्यांची भूमिका नाही आहे, पण ते सगळ्यात वृद्ध. आणि तसंच सगळेजण जाणतात सगळ्यात वृद्ध कोण आहे, तर म्हणे भीष्माचार्य. वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन. वृद्ध नका म्हणू, आजकालचा माणूस असं म्हणतो.
किती तो म्हातारा झाला तरी म्हातारा शब्द म्हणजे अपमानास्पद. मी म्हातारा थोडी झाला, फक्त 90 वर्षाचा सिनियर सिटीजन आहे. कुरुवृद्ध पिता. अच्छा, त्यांनी जो शंख वाजवला आहे त्याच्यामध्ये आवाज किती जोराचा आहे, त्यामुळे सिंहनाद, सिंहाप्रमाणे मोठी गर्जना जणू काही सिंहाने केली आहे असा त्याच्यामध्ये आवाज आला. आणि याप्रमाणे त्यांनी आपला शंख मोठ्याने फुंकला. आता जेव्हा भीष्मानी शंख फुंकला तेव्हा ते सगळे जे सैनिक होते ते म्हणाले म्हणजे आता युद्धाची सुरुवात झाली. आधीच्या काळामध्ये शंखनाद म्हणजे काय, घोषणा. खरं म्हणजे पांडवांनी करायला पाहिजे होती, कारण पांडवांचं राज्य बळकावलं होतं कौरवांनी. तर आधी अटॅक कोणी करायला पाहिजे, पांडवांनी. पण काय झालं, या दुर्योधनाच्या गडबडीमुळे भीष्माचार्यांनी शंख फुंकला. आणि आता सिद्ध काय झालं की आक्रमण करणारे कोण आहे, कौरव, कारण यांनी शंखनाद आधी केला. आता जेव्हा आपले जे सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ आहे त्यांनीच शंख जर फुंकला आणि युद्धाची सुरुवात केली आहे, तर मग जेवढे सैनिक होते त्यांनी सुद्धा आपापले वाद्य वाजवले. म्हणून 13व्या श्लोकामध्ये पहा, ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. आता कोणी कोणी अभवत म्हणतात, कोणी अभवत, हा फरक आहे उच्चारणामध्ये. इथे काय म्हणतात की ततः, त्याबरोबरच, म्हणजे भीष्माचार्यांनी शंख फुंकला त्याबरोबरच इतर सगळे त्याच्यानंतर असं म्हणा, ततः सगळे लोक आपापले शंख वाजवू लागले. भेरी, रणवाद्ये, रणशिंगे याला म्हणतात, मृदंग, ढोलकी, ताशे वगैरे सगळे नगारे, जोराने तिथे आवाज झाला. कसा आवाज झाला तर म्हणतात तुमुल, दुमदुमून लागले. पूर्ण दिशा, पूर्ण वातावरण त्या आवाजाने दुमदुम लागले. आणखीन इथे एक शब्द सहसा एव अभ्यन, म्हणजे सगळं अचानक झालंय, असं क्रमाक्रमाने नाही, एकदम एकाच वेळी सगळे आपापले हे वाद्य वाजवू लागले. सुरुवात करून झाली शंखाच्या. शंख म्हणजे काय, संस्कृतमध्ये याचा अर्थ असतो शंख यत्र इति शंख. शम म्हणजे शांती आणि खम म्हणजे छिद्र, भोक. ज्याच्या भोकामध्ये शांती आहे त्याला म्हणतात शंख. शंख. ख म्हणजे आकाश सुद्धा असतो. आकाश म्हणजे रिकामी जागा, पोकळी. तर त्या पोकळीमध्ये काय शम आहे. शम म्हणजे शांती. आपण पूजेमध्ये पहा शंख वाजवतो, तर शंखध्वनी झाल्यावर वातावरण शांत होतं. शंखध्वनी, घंटानाद, टन, त्याच्यामध्ये ओंकाराची ध्वनी येते, ओंकाराचा नाद, ओंकाराचा उच्चार कोणी केला असं भास होतो. तर ही जी ध्वनी आहे ही काय तर म्हणजे पवित्र आहे. आता पहा, युद्धामध्ये काही वेगळे शंख असतील, पूजेमधील शंख वेगळे असतील. त्या शंखामुळे काय
त्याच्यामध्ये जरा वीर रस आहे, वीर रस. पण एक सामान्य अर्थ शंखाचा, आपण शंखाची पूजा करतो ना, शंख पूजा, मंडप पूजा, घंटा पूजा, शंखाला फार पवित्र मानलेलं आहे. तर ततः शंखाश्च भैर्यश्च, मग सगळे इतर वाद्य ते वाजू लागले. आणि या वाद्याने काय होतं, वीर रस जो आहे त्याची उत्पत्ती होती. मनामध्ये जोश येतो, उत्साह येतो. जेव्हा भारत पाकिस्तानाचं युद्ध होत होतं किंवा भारत चायनाचं युद्ध होतं, तेव्हा सीमेवर अनेक आपले गायक लोक जे आहे ना, त्यांना बोलवलं जात होतं. म्हणजे देशभक्तीचे गीत म्हणा आणि सैनिकांचा काय उत्साह जरा वाढवा. जिंकू किंवा मरू आहे ना. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट 2 दिवस ऐकायला मिळतात. तर वाद्य आहे, ते वाद्य ऐकले की सुद्धा मनामध्ये जोश उत्पन्न होतो. तर सशब्दस्तुमुलो भवत्. आता काय झालं, संजय वर्णन करतो की त्यानंतर एक छान दृश्य दिसलं. आणि काय तो पाहतो, वर्णन करत आहे, धृतराष्ट्राला सांगत आहे. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते, ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधव पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदद्मतुः. ततः, त्यानंतर काय झालं तर म्हणे, माधव आणखीन पांडव यांनी सुद्धा आपापले दिव्य शंख फुंकले. दिव्य शंखाच्या द्वारे ध्वनी, आवाज त्यांनी केला. कोणी? माधव आणखीन पांडव. अच्छा. आणि हे दोघं कुठे बसलेले आहे, तर याचं वर्णन संजय करत आहे. इतर लोकांच्या वर्णनामध्ये त्यांच्या रथाचं वर्णन केलेलं नाही, पण इथे त्याचा काय विशेष भक्तिभाव इथे प्रकट झाला. म्हणे छान मोठं काय रथ आहे, महती स्यंदने, मोठा रथ आहे, त्याच्यावर हे दोघं जण स्थित आहे, माधव आणि पांडव. आणखीन यांच्या रथामध्ये पांढरे घोडे जोडलेले आहे. श्वेत हयई, श्वेतही हय म्हणजे पहा, घोड्यांचं वर्णन, रथाचं वर्णन, मग शंखाचं वर्णन. तर म्हणे फार मोठा छान रथ आहे. महती स्कंदने, रामानुजाचार्य फार मोठे आचार्य झाले, विशिष्टाद्वैताचे आचार्य. ते म्हणतात महती स्कंदने, एवढा मोठा रथ म्हणजे काय, तर म्हणे त्रैलोक्य विजय उपकरण भूते महती स्कंदने. हा रथ असा आहे, याच्याद्वारे त्रिलोकावर विजय मिळू शकतो. त्रैलोक्य विजय उपकरणे. रामानुजाचार्य फार मोठे भक्त झाले. विशिष्ट अद्वैत, जसं अद्वैताचे आचार्य शंकराचार्य, त्याचप्रमाणे विशिष्ट अद्वैत भक्ती मार्गाचे रामानुजाचार्य, त्यांनी आपल्या भाष्यामध्ये असं लिहिलं आहे. अच्छा, आता या रथामध्ये माधव आणि पांडव. माधव म्हणजे कृष्ण, माधव, मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. तर कृष्णाचं नाव काय, लक्ष्मीपती माधव. केशव माधव आपण म्हणतो ना, संध्यामध्ये केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः. माधव लक्ष्मीचा पती आहे.
तर आणि पांडूचा पुत्र, आता इथे पांडव म्हणजे पांडव कोणी असू शकतात तसं पाहिलं तर. युधिष्ठिर पांडव आहे, भीमही आहे, नकुल सहदेव आहे, पण इथे पांडव म्हणजे अर्जुन. तर हे दोघं जण बसलेले आहे आणि यांच्या रथामध्ये हे 4 काय आहे, घोडे आहे. कुठे कुठे 4 म्हणतात, कुठे कुठे 5 म्हणतात, पण 4 जर घोडे असतील तर त्यांनी बॅलन्स बरोबर राहील. या फोटोमध्ये किती आहे, 5 आहे का. आता पहा, याचं फार वर्णन आहे छान. आधी तर मी सांगतो सामान्य अर्थ. हे जे घोडे आहे हे चित्ररथ गंधर्वाने अर्जुनाला दिलेले होते. चित्ररथ गंधर्वाला वाचवलं होतं अर्जुनाने, त्यांचं रक्षण केलं होतं. तर तो प्रसन्न झाला, म्हणे माझ्याकडून तुला काय भेट देतो मी. 100 घोडे त्यांनी दिले. आणि असं म्हणतात किंवा असं समजा, म्हणे हे घोडे जर मेले तर तुला परत 4 घोडे मिळतील. म्हणजे कधीच त्या घोड्यांची संख्या कमी होणार नाही, 100च्या 100 राहतील असं म्हणतात. असं नाही की 4 मेले तर 96च राहतील. असे त्याला घोडे मिळाले. अच्छा, हा जो रथ आहे हा रथ अग्निदेवानी त्याला दिलेला आहे. असं म्हणतात की अग्निदेवाला एकदा अजीर्ण झालं. आपल्याला होतं ना दिवाळीच्या दिवसात जसं फराळ खाऊन करंजी चकल्या. आता अग्नी देवाला काय, सगळेजण तूप देतात ना, स्वाहा स्वाहा, खूप त्याला खाऊ घालतात. तर अग्नीला काय झालं, अपच, अजीर्ण. आता त्याचा उपचार काय आहे तर म्हणे खांडव वनामध्ये अनेक काय जडीबुटी वगैरे आहे. तर अग्निदेव म्हणाला की मी खांडव वन पूर्ण जाळून टाकतो, म्हणजे खाऊन घेतो, तर काय त्याच्यामुळे माझं अजीर्ण दूर होईल. तर तिथे अग्नी पेटला, कुठे, त्या खांडव वनामध्ये. पण काय झालं, इंद्रानी वरून पाहिलं की अरे आग लागली, आग लागली. तर त्यांनी काय वृष्टी केली, पाऊस पाडला. अग्निदेव म्हणाला अरे मी चांगलं खात होतो, अर्धच औषध घेतलं होतं. अग्निदेवाने अर्जुनाला प्रार्थना केली की तू जरा हे जे मेघ आहे ना, ढग आहे, यांना जरा थांबव. तर आपल्या बाणाने त्यांना काय, ढगाला त्यांनी थांबवलं. आणि मग अग्नीने पूर्ण ते खांडव वन खाऊन टाकलं. अग्निदेव फार प्रसन्न झाला. तो म्हणाला आता माझ्याकडून मी तुला एक रथ देतो, याचा उपयोग तू युद्धामध्ये करू शकतो. पण एक आहे की युद्ध संपल्यावर इट विल कम बॅक टू मी. फक्त युद्धासाठी मिळते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल गोष्ट, जसेच कृष्ण उतरले, अर्जुन उतरले, युद्ध सगळं संपलं, अग्नीमध्ये तो रथ पूर्ण विसर्जित झाला, विलीन झाला. तर अग्निदेवाकडून त्याला काय मिळालं, रथ, अशी गोष्ट आहे. चित्ररथ गंधर्वाकडून घोडे मिळाले. आणखीन शंख, असं म्हणतात. आता याचे 2 अर्थ घेतात. निवात कवच नावाचे असुर होते, त्यांना यांनी मारलं होतं. तर देवानी त्यांना, या अर्जुनाला शंख भेट दिला, किंवा कोणी म्हणतं इंद्राने दिलाय त्याला. म्हणून त्या अर्जुनाच्या शंखाचं नाव आहे देवदत्त. देवेन दत्त, देवाच्या द्वारे दिले. आता देव म्हणजे देव किंवा इंद्र. अच्छा, आणि तो शंख कसा आहे, दिव्य शंख आहे. अर्जुनाचं सगळं दिव्य आहे. रथ सुद्धा दिव्य आहे, शंख दिव, घोडे दिव, आणखीन जो सारथी आहे तो दिव्य आहे. गीतेमध्ये स्वतःच तो म्हणतो जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्. कृष्ण. तर असा हा दिव्य सगळ्या गोष्टी ज्याला मिळालेला आहे, अर्जुन आहे आणि कृष्ण आहे. दोघं जण त्या रथावर बसून शंख वाजवतात. आता हा तर एक सामान्य अर्थ झाला. याचा एक आध्यात्मिक अर्थ सुद्धा लोक सांगतात की आपलं जे हे शरीर आहे, हे शरीर सुद्धा रथ आहे. शरीरम रथमेव तू, कठोपनिषदामध्ये आलेलं आहे.
आत्मानं रथिनं विद्धी. जो जीवात्मा आहे ना तोच काय या रथाचा मालक आहे, रथी त्याला म्हणतात. तर आपण सगळे रथी आहोत, जीव. आणखीन बुद्धिम तू सारथिम विद्धी. बुद्धी जी आहे ती कोण आहे? सारथी. आता इथे बुद्धीच्या ठिकाणी कोणाला ठेवा? कृष्णाला. अर्जुनाच्या ठिकाणी स्वतःला ठेवा. शरीराच्या ठिकाणी रथाला ठेवा. झालं? रथ, रथी, सारथी. अच्छा, आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहे. तेच जणू काय घोडे आहे. घोड्यामुळे काय रथ चालतो, त्याचप्रमाणे आपलं जीवन चालत आहे. कशामुळे? या इंद्रियांमुळे. इंद्रियाणी हयानाहुर विषयांस तेषु गोचरान. कठोपनिषदामध्ये आहे, गीतेमध्ये आहे. हे 5 घोडे आपल्याला सतत ओढत आहे. डोळे आहे, कान आहे, जीभ आहे. जिभेमुळे आपण कुठे कुठे जातो. या शनिवारी या हॉटेलमध्ये, पुढच्या शनिवारी त्या हॉटेलमध्ये. तर रथाप्रमाणे आपलं चाललं, जीभ घेऊन जाते. काही पाहिलं की लगेच शॉपिंग करायचं, शॉपिंग करायचं. जरा विचार करा, जर इंद्रिया नसतील तर स्थिर बसले, काही ऐकत नाही, काही पाहत नाही, काही. तर घोड्यांप्रमाणे. पण पहा, घोडे कसे असायला पाहिजे? श्वेतई. श्वेत वर्ण सात्विक सत्वगुणाचा प्रतीक आहे. इंद्रियांच्या द्वारे जर सत्वगुण आपण सात्विक विषय जर ग्रहण केले तर नो प्रॉब्लेम, काही समस्या नाही आहे. नाहीतर कोणी म्हणाल सगळ्या इंद्रियांना काय आम्ही दाबून टाकू आणि मग आमचं रथ चांगलं चालेल. म्हणजे असं नाही. पाहावं तर लागेल, ऐकावं तर लागेल, खावं तर लागेल. पण काय खायचं, काय ऐकायचं, काय पाहायचं, याच्यासाठी जरा बुद्धीचा प्रयोग करा, विवेक. हे पहा, सारथी काय करतो? त्या घोड्यांना दिशा देतो. लक्षात घ्या. जर तो सारथी नाही तर घोडे कुठे भरकटतील. म्हणून आपली बुद्धी जेव्हा मंद आहे, कुंद आहे, कुंद म्हणतात, डल आहे किंवा तामसिक आहे, तर मग इंद्रिया सुद्धा काय असंयम आहे. म्हणून सारथी कोण असायला पाहिजे? कृष्ण. अशी बुद्धी ज्याच्यामध्ये कृष्ण बसलेला आहे. भक्तियुक्त बुद्धी चांगला सारथी. ड्रायव्हर चांगला पाहिजे की नाही? गाडी किती स्वस्त असू दे किंवा महाग असू दे, सगळं काही अवलंबून कशावर आहे? ड्रायव्हरवर आहे. तर महाग गाडी असेल तरी ऍक्सिडेंट होते, स्वस्त गाडी असेल त्यांनी तो नीट पोहोचेल. तर आपल्या जीवनाचा सारथी कोण आहे हे जरा पाहिलं पाहिजे. तर पहा, इथे अर्जुनाने आपला रथ कोणाच्या हाती दिलाय? कृष्णाच्या. म्हणूनच त्याला विजय मिळाला. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजय भूती ध्रुवा नीती. इथे अर्जुन आहे आणि अर्जुनाबरोबर कृष्ण आहे, तरच हे सगळं काही मिळेल. बुद्धीच्या ठिकाणी तुम्ही अंतर्यामी परमात्मा सुद्धा मानू शकता. अंतर्यामी तो सारथी असायला पाहिजे. किंवा अशी बुद्धी ज्याच्यामध्ये त्या अंतर्यामीसाठी भक्ती आहे. असे आपली ही जी लौकिक बुद्धी आहे, फक्त भोगयुक्त बुद्धी किंवा प्रापंचिक बुद्धी, त्यांनी विजय मिळणार नाही. तर असा इथे छान अर्थ आहे ना. आध्यात्मिक आपल्याकडे सुद्धा रथ आहे. आता इथे म्हणतात की या दोघांनी आपापले काय शंख वाजवले. हे पहा, इंद्रिय आहे, इंद्रियाच्या पाठीमागे मन आहे, मनाच्या पाठीमागे बुद्धी आहे. गीतेमध्ये एक श्लोक आहे, इंद्रियाणाम हि चरता यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नाम इवांभसी. इंद्रियांच्या पाठीमागे मन, मनाच्या पाठीमागे बुद्धी. जर आपण इंद्रियांना नीट कंट्रोल केलं नाही तर म्हणे आपली बुद्धी खराब होऊन जाईल.
आपली प्रज्ञा उडवून घेतील या इंद्रिया. तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नावम इवांबसी. जसं वायूच्यामुळे काय होडी उडवली जाते, ती पलटते, बुडते, त्याप्रमाणे आपलं जीवन. म्हणून इंद्रिय रूपी जे घोडे आहेत त्या बुद्धिरूपी सारथीच्या हातात द्या, नाही तर गडबड होईल. आता इथे म्हणतात की कोणचे शंख वाजवले या दोघांनी, त्याचंही जरा नाव सांगा. तर 15व्या श्लोकामध्ये पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः. देवदत्त आहे की दत्त? देवदत्तम आहे ना. पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदरः. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः. पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदरः. ऋषिकेश भगवान कृष्ण म्हणजे यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. पांचजन्य, आता याची सुद्धा गोष्ट आहे. पंचजन्य नावाचा एक असुर आहे, त्याला मारून त्याच्या हाडापासून हा शंखाची निर्मिती झाली, त्याला म्हणतात पांचजन्य. आणि या असुराने देवाला सांगितलं की मला मुक्ती नकोय, मला तुमचा नित्य संग पाहिजे. म्हणून नेहमी भगवंताच्या जवळ काय आहे, तो शंख आहे, नित्य सहवास. तर पांचजन्यम, आता याचे अनेक अर्थ आहे. पंचजन याच्यापासून पांचजन्य शब्द बनला. पंचजना म्हणजे मनुष्य, 5 लोक. आता 5 लोक म्हणजे याचा अर्थ आहे समाज. आपण म्हणतो ना 4 लोकांनी सांगितलं असं एक, म्हणजे काय समाज. त्याचा अर्थ असा आहे भगवंत जे आहे ना शंख वाजवत आहे कोणासाठी, समाजासाठी. असं आहे, बरेच अर्थ आहे. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी 5 लोकांसाठी असं शंखध्वनी केली. पांचजन्य. ऋषिकेश, आता ऋषिकेश शब्दाचा एक अर्थ तर काय कृष्ण आहे. ऋषिकेश म्हणजे ऋषिकाणाम ईशः, इंद्रियांचा जो स्वामी आहे. ऋषिक म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा ईश. तर कृष्ण फक्त बाहेरच बसला नाहीये, आतमध्ये सुद्धा बसला आहे. बाळ ध्रुवानी सांगितलं भागवतामध्ये की देवा तू आतमध्ये नाहीये, कुठे आतमध्ये. यो अंतःप्रविश्य मम वाचमिमां प्रसूक्ताम. अंतःकरणामध्ये बसून तू या इंद्रियांना काय चेतना देत आहे. तर देवाचं नाव काय सुंदर आहे, इंद्रियांचा स्वामी ऋषिकेश. जर पंखा फिरत आहे तर पंख्याचा स्वामी कोण झाला, वीज. विजेशिवाय ते चालू नाही शकत, पेट्रोल शिवाय गाडी चालू नाही शकत. त्याचप्रमाणे चैतन्याशिवाय इंद्रिया काम करू नाही शकत. तर ऋषिकेश. देवदत्तम धनंजय, धनंजय जो अर्जुन आहे त्यांनी देवदत्त नावाचा शंख वाजवला. आता अर्जुनाचे नाव या गीतेमध्ये परत परत येतात, वेगवेगळे नाव. आता हे सुद्धा एक तुम्हाला मी गृहपाठ देत आहे. स्वामीजी आम्ही आता लहान नाही आहे, शाळा कॉलेज सगळं. अर्जुनाचे किती नाव इथे गीतेमध्ये आलेले आहे. चला पहिल्या अध्यायामध्ये किती हेच पहा तिथं, मग पुढे पुढे पहा. तर एक नाव आहे धनंजय. दुसरं इथे पहिल्या आता 14व्या श्लोकामध्ये पांडव सुद्धा त्याचं नाव आहे. तर धनंजय म्हणजे काय, ज्यांनी धन खूप विजय म्हणजे धनाला जिंकलं, पैसा खूप मिळवला. आता याची सुद्धा गोष्ट आहे.
एकदा नारद मुनी जे आहे ते इंद्रप्रस्थामध्ये आपल्या युधिष्ठिराच्या सभेमध्ये गेले. सभा फार छान होती, पण ते म्हणे पृथ्वी लोकामध्ये ही सभा सुंदर आहे, पण एक यमराजाची सभा आहे, आणखीन एक इंद्राची सभा आहे. युधिष्ठिराला ते म्हणाले की तुझे जे वडील आहे पंडू, त्यांना यमराजाच्या सभेमध्ये तर प्रवेश मिळू शकत होता, मोठे होते, पण इंद्राच्या सभेमध्ये ते जाऊ शकले नाही. इंद्रलोक उच्च लोक आहे, पितरांचा जो लोक आहे त्याच्यामध्ये यमराजाची सभा आहे असं म्हणतात, आणि त्याच्यावर इंद्राची सभा आहे. तर म्हणे पंडू जो तुझे वडील आहेत त्यांना तिथे प्रवेश नाही. म्हणे तिथे त्यांना प्रवेश मिळू शकत होता जर तू राजसूय यज्ञ केला असता तर, आणि मुलांनी जर काही केलं तर त्याचं पुण्य पितरांना मिळतं. तर तू जर राजसूय यज्ञ केला तर तुझ्या वडिलांना कुठे प्रवेश मिळेल? इंद्रसभेत. अशी एक गोष्ट आहे. हो, पण म्हणे राजसूय यज्ञ करण्यासाठी सगळ्या राजांवर विजय मिळवला पाहिजे, त्याच्याशिवाय तो यज्ञ होऊ शकत नाही, आणि त्याच्यासाठी खूप पैसा पाहिजे, त्या पैशाशिवाय राजसूय यज्ञ होऊ शकत नाही. तर मग राजसूय यज्ञ करण्यासाठी पैसा पाहिजे. पैशासाठी सगळ्या दिशांमध्ये या पांडवांना पाठवलं, आणि सगळ्या राजांबरोबर त्यांनी युद्ध केलं, आणखी खूप पैसा मिळवला, आणि सगळ्यात जास्त फंड रेज कोणी केलं? अर्जुनाने. फंड रेझिंग. पैसा फंड लागतो ना प्रत्येकाचा. तर म्हणे आता हा एक प्रोजेक्ट आहे राजसूय. काही काही लोक म्हणतात आम्ही पैसा नाही देऊ शकतो, आम्ही येऊ शकतो, मनाने आम्ही तुमच्या बरोबर आहात, पैसा नका. कोणी म्हणेल आम्ही काय वस्तू देऊ शकतो. वेगवेगळे लोक आहे. असं नाही की पैसा नाहीये पण देण्याची इच्छा नाहीये असंही असतं. तर कोणाकडे वस्तू, तन, मन, धन सगळं काही आहे. तर अर्जुनाने खूप पैसा मिळवला. धनंजय, तेव्हापासून त्याचं नाव झालं धनंजय. अच्छा, धनंजयाचा एक आध्यात्मिक अर्थ काय? म्हणे हे जे साधनेचं जे धन आहे ना, याला सुद्धा धन म्हटलेलं आहे. सद्गुणांना धन म्हटलंय. म्हणे त्याच्यावर तो विजय मिळव. शम, दम, उपरती याला संपत्ती म्हटलेली आहे. दैवी गुणांना संपत्ती म्हटलेली आहे. तर मनाने तू श्रीमंत हो, किंवा अर्जुन झाला म्हणून त्याचं नाव काय झालं? धनंजय. महाभारत फार इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर इथे म्हणतात पौंड्रम दध्मौ महाशंकम भीमकर्मा वृकोदर. म्हणे एक महाशंख, मोठा शंख होता. आता महाशंख म्हणजे एवढा मोठा असेल, कारण तो कोणाचा आहे? भीमाचा आहे. भीमाचं सगळं महा आहे, सगळं मोठं मोठं आहे त्याचं. इथे म्हणतात की त्यांनी जो शंख वाजवला त्याचं नाव काय? पौंड्रम. पौंड नावाचा शंख भीमाने वाजवला. आणि या भीमाचं नाव काय दिलेलं आहे? भीमकर्मा. ज्याचे सगळे कर्म अचाट आहे, फारच भयानक आहे. तो विषय पचवून घेतो, कोणाचं रक्त पिऊन घेतो, कोणाच्या भुजा उकळून जातो, उपटून टाकतो, काही करतो भीम. आणि वृकोदर, त्याचं नाव काय? वृकोदर. वृक म्हणजे लांडगा. लांडग्यासारखं त्याचं पोट आहे, म्हणजे लांडगा खूप पचवू शकतो. याची सुद्धा जठराग्नी नेहमी प्रज्वलित असते. वृक इव उदर यस्य. खूप खातो. जेव्हा कुंती स्वयंपाक बनवायची तर अर्धा स्वयंपाक ती भीमासाठी काढायची, आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये सगळे उरलेले मेंबर सगळे चारही भाऊ द्रौपदी खायचे. जर 20 पोळ्याचा 10 इकडे हवी, असा हा शब्द चांगला. आणि खादाड म्हणतात ना, खाना. तर इथे वृकोदर असा हा भीम यांनी सुद्धा आपला एक शंख वाजवला. आणि मग इतर सगळ्या लोकांनी वाजवला. आता सगळ्यांची नाव आहे शंखांचे, आपण जरा पटापट पाहू. अनंत विजयम राजा
कुंती पुत्रौ युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान् दद्मुः पृथक् पृथक्। आता शंखान दद्मो, सगळ्यांनी आपापले वेगवेगळे शंख वाजवले. आता अनंत विजयम राजा युधिष्ठिर, जो युधिष्ठिर आहे तर 3-3 शब्द दिले, 2 शब्द. राजा आहे जो कुंतीपुत्र आहे युधिष्ठिर, त्यांनी अनंत विजय नावाचा शंख वाजवला. जणू काही तो सांगतो की या युद्धामध्ये अनंताचाच विजय होणार आहे. अनंत कोण आहे? कृष्ण. ज्या बाजूला अनंत आहे त्याचाच विजय होईल. अच्छा, युधिष्ठिर शब्दाचा अर्थ काय असतो? त्यामुळे युधिस्थिर, युद्धामध्ये ज्याचं मन स्थिर आहे ते म्हणतात युधिष्ठिर. पूर्ण महाभारताच्या गोष्टींमध्ये तुम्ही जर बघितलं, धर्मराज फार बॅलेन्स्ड आहे. युधिष्ठिर भीम वगैरे एकदम रागवतो तेव्हा कोण शांत करत आहे ना? युधिष्ठिर. शांत हो. युधिष्ठिर धर्मराजाचा अंश आहे युधिष्ठिर. कुंती पुत्र, कुंतीचा हा पुत्र आहे आणि खऱ्या अर्थाने हाच राजा आहे. म्हणून राजा संजय पहा थोडस काय धृतराष्ट्राला ऐकवतो की हाच हा दुर्योधन उगीच स्वतःला राजा म्हणत आहे. राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर. नकुल सहदैवश्च, नकुल आणि सहदेव यांनी कोणते शंख वाजवले? सुघोष आणि मणिपुष्पक. सुघोष म्हणजे ज्याचा आवाज फार सुंदर आहे, सुघोष. मणिपुष्पकौ, मणिपुष्पक नाव आहे. त्यानंतर इतर जेवढे आहे दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, शिखंडी, सगळ्यांनी आपापले शंख वाजवले. आता हे सगळे कोण आहे? जर हे वाचायचं असेल तर तुम्ही महाभारत वाचा. महाभारत करू नका, वाचा. मग द्रुपद कोण आहे? द्रौपदी कोण आहे? थोडं थोडं आपण काल तसं पाहिलं आहे. सौभद्र, महाबाहू, हे सगळे कसे आहे? महाबाहू आहे, सगळ्यांच्या भुजा, पराक्रमी. सगळ्यांनी आपापले शंख वाजवले. आता जेव्हा एवढे शंख वाजू लागले तेव्हा कौरवांची काय घाबरगुंडी उडाली म्हणतात. एकदम घाबरले ते. बापरे, अर्धे विजय जे आहे ना यांनी शंख ध्वनीनेच मिळवून घेतला. असं असतं. त्यांचं मनोबल त्यांनी तोडलं, मनाची शक्ती. आणि यांच्या शंखामध्ये जर एवढी शक्ती असेल तर मग जो आहे शस्त्र चालवतील तर काय स्थिती होईल? आपलं खरं नाही. आता पहा, म्हणून पुढे 19व्या श्लोकामध्ये पहा, सघोषोधार्त्र राष्ट्राणाम हृदयानि व्यधारयत् नवश्य पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. इथे म्हणतात सघोषो धार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत. हा जो घोष होता, आवाज होता, या आवाजामुळे, रणघोषामुळे धृतराष्ट्राचे जे मुलं होते त्यांच्या मुलांचा हृदयाचा काय थरकाप झाला. एक स्वामीजी म्हणाले सगळ्यांना एकदम हार्ट प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणजे कसं तरी होत आहे.
एंजिओप्लास्टी करावी लागेल. हार्ट प्रॉब्लेम, हृदयाने बेजार आहेत. कोणाला तर अटॅकही आला असेल. बापरे, एवढं मोठा आवाज, घाबरले सगळे. आणखीन नभश्च पृथ्वीं चैव, आकाश आणि पृथ्वी दणानून सोडणार, दमदुमी लागले पूर्ण. म्हणजे आवाज इतका जबरदस्त होता की सहन नव्हता. म्हणजे काय, कानाचे जे पडदे ते असे कापू लागले. आणखीन तुमुलो व्यनुनादयन, सगळेजण घाबरले. आता ही स्थिती झाली. त्यानंतर अर्जुनाचं आता इथे वर्णन आहे. अर्जुनाने काय केलं, आपला जो धनुष्य आहे तो उचलला. पहा, अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. अथ म्हणजे आत्तापर्यंत एक वर्णन झालं. आता याच्यानंतर काय झालं. आता अथ शब्दाचे अर्थ काय, एक अर्थ असा असतो सुरुवात. आपण जर अथ प्रथमोऽध्यायः, किंवा अथ शब्दाचा दुसरा अर्थ आहे अनंतर, त्यानंतर. अथ तर आता विषय जरा बदलत आहे, म्हणून जणू काही नवीन विषयाची सुरुवात आहे. म्हणून अथ व्यवस्थितान धार्तराष्ट्रान् दृष्ट्वा. कपिध्वज, कपिध्वज अर्जुनाचं नाव आहे. ज्याच्या ध्वजावर मारुती बसला आहे अशा अर्जुनाने पाहिलं काय, सगळे कौरव उभे आहे. आणखीन आता काय, शस्त्रांचा वर्षाव होणारच आहे. आता वेळ आली आहे युद्धाची. आता काय सुरुवात होणार आहे. किती सुंदर शब्द आहे, प्रवृत्ते शस्त्र संपाते. शस्त्राचा वर्षाव होण्याची वेळ आली असता अर्जुनाने काय केलं, आपला जो काय धनुष्य आहे तो त्याने उचलला आणि मग तो देवाकडे पाहून देवाला काहीतरी म्हणतो. ते पुढच्या ओळीत आहे. आता इथे पहा, एक शब्द दिला आहे कपिध्वज. आता याने सुद्धा बरेच म्हणजे काय भरपूर अर्थ आहे. प्रत्येक रथामध्ये एक एक ध्वज आहे आणि त्याच्यावर एक एक चिन्ह आहे आणि त्या चिन्हाच्या द्वारे ओळख होते. कर्णाच्या रथावर कशाचं चिन्ह आहे, ध्वजेवर सूर्य. असे वेगवेगळे आहे. कामदेव आणि कामदेवाच्या ध्वजावर माशाचं चिन्ह आहे. असे वेगवेगळे आहे. जसे जहाज असतात की नाही, जहाजावर प्रत्येक देशाचं चिन्ह असते, ध्वज, झेंडा. त्याप्रमाणे इथे अर्जुनाचं कपिध्वज. आता याची सुद्धा एक गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, पण मी शॉर्टमध्ये सांगतो. मारुती त्या ध्वजावर येऊन बसला. का बसला, तर म्हणे एकदा असं झालं की अर्जुन जो आहे तो फुलं घेण्यासाठी एका बागेमध्ये गेला. त्या बागेचं नाव आहे कदलीवन. आणखीन जेव्हा तो फुलं तोडू लागला, एकदम एक वानर समोर आला. कोण आहे तू, काय करत आहे. म्हणे मी फुलं तोडत आहे. म्हणे विचारून तोडलं पाहिजे. सगळ्या बागेमध्ये लिहिलं असतं ना, फुलं तोडू नका. एकाने तो बोर्डच तोडून टाकला आणि मग फुलं तोडली. म्हणजे आता तर काही लिहिलं नाहीये.
आणि दुसऱ्याच्या झाडांमध्ये फुलं तोडून आणि त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. सकाळी सकाळी लोक निघतात पिशवी घेऊन, आहे ना. इकडं आमच्या इकडून जातात लोक, अनुभवाचे बोल आहे. तर तो चोरून असा फुलं तोडू लागला. वानर तिथे होता, वानर म्हणजे मारुतीच होते. ते म्हणे, अरे तू विचारायला पाहिजे होतं. अर्जुन म्हणाला की मी देवासाठी फुलं तोडतो, त्याच्यात काय विचारायचं. म्हणे कोण तुझा देव? म्हणे कृष्ण. तर मारुती म्हणते ठीक आहे, तू घेऊ शकतो, कारण तुझा देव चोर आहे. तर मग काय. आता अर्जुन विचारतो तुमचे कोण देव आहे? म्हणे माझे राम आहे. आणि रामाचंच खरं म्हणजे बगीचा आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे. जरा मर्यादा नियम पाहून मग तू केलं पाहिजे. अर्जुन म्हणतो अरे तुझ्या रामामध्ये काही शक्ती नाही, माझ्या कृष्णामध्ये खूप मोठी शक्ती. अर्जुन म्हणतो की पहा, एक पूल बनवायचा होता, पहा किती वानरांना कामास लावलं त्या रामाने, स्वतः नाही केलं. चला दगड उचला, हे करा ते करा. मी असतो तर काय, मी एक बाणाचं एक पूल बांधून दिलं असतं आणि त्याच्यावरून सगळे वानर गेले असते. मारुती म्हणाला वा, जरा बांधून दाखव. तर एकच वानर त्याच्यावरून गेला तर मी समजेन तू फार शक्तिशाली. अर्जुन म्हणाला हो मी करू शकतो ते. मारुती म्हणाला की जर तो पूल तुटला तर म्हणे मी माझा जीव देईन. अर्जुन म्हणाला पहा, आणि त्याने असं काय बाणाचा पूल बनवला. मारुतीने मोठं रूप घेतलंय, भीम रूप धरी असुर संहार येताना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मारुतीकडे काय सिद्धी आहे ना, अणिमा गरिमा लगिमा. आता इतका 1000 योजन एवढं मोठं त्यांनी शरीर, आणि एकेका केसामध्ये त्यांनी अशी दगड बांधले, पूल बांध, आणि त्याच्यावर चालू लागला. आता पाय ठेवल्याबरोबर सगळं काय ते पूल तुटला. अर्जुन म्हणाला की अरे मी हारलो, आता मी काय माझा जीव देतो. आणि तो तयारी करू लागला एक लाकूड वगैरे. मारुतीला वाटलं अरे बापरे, हातात काय करावं. प्रार्थना केली कृष्णाचं, म्हणजे कृष्ण तूच आहे. तिथे म्हाताऱ्याच्या एका रूपात कृष्ण आला आणि तो म्हणाला अर्जुनाला, अरे तू काय करत आहे? आग लावली आहे, तू काही स्वयंपाक वगैरे करत आहे का? नाही म्हणे, आता स्वयंपाक करणाराच जळणार आहे. म्हणे अरे असं नाही, जीवन इतकं चांगलं आहे, असं मेलं नाही पाहिजे. म्हणे असं तू का करत आहे? तर सगळं सांगितलं त्याने. तर तो वृद्ध म्हातारा म्हणाला, अरे पहा तुम्ही दोघांनी हे ठरवलं, कोणी तिसरा होता का? ही अट तुम्ही ठेवली की जर पूल तुटला तर मी, कोणी पाहिलं का, कोणी ऐकलं का? आणि निर्णय देण्यासाठी नेहमी एक तिसरा माणूस लागतो, तिसरी व्यक्ती लागते. म्हणे आता मी आहे, आता परत तू पूल बनव, आणि जर पूल तुटला तर मग तू ते कर. आता म्हणतात त्यांनी परत पूल बनवला, मारुतीने पाय दिला, मारुती चालत आहे, परत आला मारुती, काही झालं नाही. अर्जुनाला फार आनंद झाला, वा मी जिंकलो. आणि अर्जुन म्हणतो की आता मी जसं म्हणेन तसं तुम्हाला करावं लागेल. मारुती म्हणाला यस. खरं म्हणजे काय झालं, तेव्हाच तिथे भगवान कृष्ण आले. कृष्णाने एक मोठा कासवाचं एक रूप घेऊन त्यांनी आधार दिला होता त्या पुलाला, आणि त्याच्या पाठीवरून रक्त निघालं होतं देवाच्या, असं म्हणतात. तर एकदम दोघांनी पाहिलं, मारुतीने आणखी अर्जुन, अरे तो देव तिथे आले, दोघांना आलिंगन त्याने. मारुती म्हणाला की आता पूल तुटला नाही आहे ना, अर्जुन जे म्हणत आहे आता ते मी करेन. तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं ठीक आहे तू माग, पण जेव्हा एक विशिष्ट वेळ येईल ना तेव्हा तू माग मारुतीला. सध्या ती जरा होल्डवर ठेव, आजच्या भाषेत होल्डवर. आणि जेव्हा महाभारताचं युद्ध ठरलं
तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, हा आता मारुतीकडे तुझा, मारुतीकडे जा, आणखीन त्याला म्हण की तू माझ्या कुठे ध्वजावर पाहिजे. आता ही फार सुंदर गोष्ट आहे. मारुती म्हणाला, जरूर मी येईन, पण मी काय आहे, सत्संगाशिवाय राहू नाही शकत. म्हणे आमचे प्रभू रामचंद्रजी ते युद्ध करताना सुद्धा सत्संग करतात. आता तुम्ही जर रामायण वाचलं, रामचरितमानस, त्याच्यामध्ये वर्णन आहे. विभीषण गीतेचा एक प्रसंग आहे. युद्ध करत असताना विभीषणामध्ये एक प्रश्न आला विभीषणाच्या मनात, रावण रथी बिरथ रघुवीरा. बहुतेक ही गोष्ट तुम्ही ऐकली नसेल. विभीषणाच्या मनामध्ये एकदम संदेह आला की राम या रावणाला कसं काय मारेल. मग तेव्हा रामानी ज्ञान दिलंय विभीषणाला, त्याला म्हणतात विभीषण गीता. तर मारुती म्हणतो की आम्हाला तर सवय आहे युद्धामध्ये ऐकण्याचं सत्संग. इथे काही सत्संग होत असेल तर मी येईन, ही एक माझी अट आहे. तर कृष्ण म्हणतो जरूर तुला सत्संग मिळेल. आणि असं म्हणतात अर्जुन तर एक निमित्त आहे, हनुमंतासाठी भगवंतांनी गीता सांगितली. असं हा हनुमंतासाठी. आणि जेव्हा अर्जुन बाण सोडायचा, भीष्माचं जे रथ आहे किंवा कर्णाचं रथ परत मागे जायचं, आणि ते दोघं जण जेव्हा सोडायचे थोडस हलायचं. अर्जुनाला फार अभिमान. पहा कृष्ण म्हणतो खाली नको पाहू, वर बसलाय ना तो, त्याच्यामुळे तो सुरक्षित आहे. तर अशी गोष्ट आहे. कपिध्वज धार्तराष्ट्रान कपिध्वज. आता अर्जुन अगदी तयार झालेला आहे. आणखीन तो काय म्हणतो, आता कृष्णाला तो काही म्हणत आहे. पहिला शब्द ऋषिकेशं तदा वाक्यम इदमाह महीपते. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते. हे महीपते. आता हे महीपते हे संबोधन आहे आणि धृतराष्ट्रासाठी आहे. संजय ऐकवत आहे धृतराष्ट्राला की हे महीपते, ओ राजा. अर्जुन तयार झाला. आणखीन तो ऋषिकेशाकडे बघून वाक्य म्हणत आहे, बोलत आहे. ऋषिकेशम तदा इदम आहो. इदम वाक्यम. तो काय बोलला, काय म्हणाला कृष्णाला. अर्जुन उवाच उभयोः सेनयो मध्ये रथम स्थापय. दोन्ही सेनांच्या मध्ये, सैन्याच्या मध्ये तू काय रथाची स्थापना कर. रथ घेऊन चल. रथम स्थापय मे अच्युत. माझा जो हा रथ आहे तो उभा कर माझ्या रथाला. कुठे उभा कर, अगदी मध्यभागी. दोन सैन्यांच्या मध्ये जी जागा असते ना, त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात नो मॅन्स लँड. तिथे युद्ध होत नाही. जसं आपल्या वाघा बॉर्डर आहे अमृतसरच्या पुढे, तेवढी ती जागा. तर म्हणजे तिथे मध्यभागी. कोणाला आदेश दिलेला आहे, कृष्णाला. कोणी, अर्जुनाने. आणि इथे अर्जुन कृष्णाचं नाव काय घेतो, अच्युत. अच्युत म्हणजे जो कधीच पडत नाही, आपल्या उच्च स्थितीवरून कधीच खाली घसरत नाही, त्याला म्हणतात अच्युत. काय सुंदर नाव आहे. पतन ज्याचं कधीच होत नाही. आपलं मन कसं असतं, वर जातं मग परत. सत्संगामध्ये मन वर जातं, बाहेर बूट घातले की खाली येतात मग परत सत्संग केला की वर खाली होत.
अच्युत, देवाची मनस्थिती एकसारखी, म्हणून फार सुंदर नाव आहे. आणि म्हणे आता तू काय कर, रथ माझं तिथे घेऊन जा. आता कृष्णाने काय सांगितलं असेल, यस सर, ओके, कारण ड्रायव्हर आहे ना. हे पहा, लक्षात घ्या, महाभारतामध्ये वर्णन आहे सगळं. कृष्णाने जर सारथीची भूमिका घेतली आहे तर अगदी पूर्ण ते निभावता. रोज त्या रथाला स्वच्छ करतात, घोड्यांना काही जखम होते तर त्यांचा उपचार करतात, आणि ठीक वेळेवर रथ समोर आणून ठेवतात, तयार आहे. असे ड्रायव्हर लोक असतात की चांगला ड्रायव्हर असेल तो काय तयार होईल. त्याचप्रमाणे सारथीचं जे जे काम आहे ते त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे असं नाही मी तर आता मोठा आहे, मी कशाला नेऊ, तू म्हणत आहे चला. आणखीन अर्जुन काय म्हणतो पुढे, यावदेतान् निरीक्षेऽहम् योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे यावदेतान् निरीक्षेऽहम् योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. हा म्हणे अस्मिन् रणसमुद्यमे, या रणांगणामध्ये जे जे कोणी लोक युद्ध करण्याच्या इच्छेने आलेले आहे, योद्धुकामान् अवस्थितान् निरीक्षेऽहम्, मी जरा त्यांचं निरीक्षण करू इच्छिते, जरा सगळ्यांना पाहतो. इक्ष म्हणजे काय, पाहणं. निरीक्षण म्हणजे जरा नीट व्यवस्थित बारकाईने जरा पाहतो कोण कोण आलंय. आणखीन कैर्मया सह योद्धव्यम, माझ्या बरोबर हे युद्ध करू इच्छित आहे, जरा मला बघूच द्या. यांच्या मनामध्ये फार जास्तच युद्धाची इच्छा आहे, खुमखुमी म्हणतात ना युद्धाची. जर पाहतो माझ्याबरोबर काही युद्ध करू शकतात, यांची बरीच हिंमत आहे, इतक्या वेळांना हरवलंय तरी पहा इथे हे आलेले आहे, जरा आता मला नीट बघू दे कोण कोण आले आहे. हा पुढे सुद्धा तसंच म्हणतो. हे हा श्लोक वाचून पूर्ण करू. योत्स्यमानान् वेक्षेऽहम् एतेऽत्र समागता एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः. आता जरा मी पाहतो कोण कोण इथे आलेले आहे. आणखीन इथे अर्जुनाला थोडा राग आलेला आहे. म्हणे हे धृतराष्ट्राचे मुलं कसे आहे, दुर्बुद्ध आहे. धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्ध आहे. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्रस्य पुत्र. पण आता जर तुझा रागवून जर कोणी म्हणेल तर नुसतं मुलं किंवा पोरं असं नाही, कार्टे. हे धृतराष्ट्राचे कार्टे असं म्हणू शकतो. टोन तसाच येतो. दुर्बुद्ध आहे, हे सगळे मूर्ख, यांची बुद्धी काही नाही आहे. अरे या दुर्योधनाला समजायला पाहिजे. जर यांनी आम्हाला थोडंसं अर्ध राज्य दिलं असतं, आम्ही काही जास्त तर मागत नव्हतो, तर किती लोकांचे प्राण वाचले असते, जीव वाचले असते. आता याच्यामुळे पाहता किती मोठा संहार होणार आहे. याला एवढी सुद्धा अक्कल नाही आहे. आणखीन याला आधी आम्ही पराजित केलेलं आहे, तरी हा इथे आलेला आहे. आणखीन आपल्या सगळ्या मित्रांबरोबर आलेला आहे, सगळ्यांना घेऊन आला आहे. आता जरा नीट पाहतोच, जरा एकदा पाहू दे मला, असं तो जरा थोडं रागाने म्हणतो. आणखीन निरीक्षण तो करत आहे. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं
तेव्हा त्याचा जो उत्साह आहे आणि मनामध्ये जी इच्छा होती ती गळू लागली. हा, आता इथूनच सीन चेंजेस, दृश्य बदललं. आतापर्यंत तो एकदम वीर रस होता ना, आता उद्या आपण पाहू अर्जुनाची मनस्थिती काय झाली. आदित्यस्तंभ 2 मिनिटं भगवंताचं नाव घेऊ.